गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज महाट्रान्सको जे काही येणाऱ्या काळात जे काही एक्झाम कंडक्ट करणार आहे, जे काही IBPS द्वारे किंवा TCS द्वारे, ठीक आहे. महाट्रान्सकोचं 2 एक्झामचं शेड्यूल आलं आहे स्टुडंट. 6 जुलैला जवळपास एक्झाम आहे. या काही महिन्यापूर्वीपासून माझे काही व्हिडिओ अपलोड झाले नाही, काही कारणास्तव काही इश्यू होते, पण इथनं माझे व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला अपलोड होईल माझ्या दोन्ही चॅनलवर. एक दुसरं चॅनल आहे कन्सेप्ट म्हणून, तिथे पण माझे काही प्रोफेशनल नॉलेजचे व्हिडिओ अपलोड होणार, जे महाट्रान्सको बाकी टेक्निकल जे एक्झाम असेल तिथे आमची टीम ते लेक्चर तुम्हाला सांगेल. आणि या व्यतिरिक्त अकाउंट्स असेल आणि हे बाकीचे आपले रेग्युलर सेक्शन आहे, रिजनिंग, मॅथ्स, मराठी आणि इंग्लिश. हे शिक्षण आता तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर लेक्चर तुम्हाला स्टुडंट मिळेल. ते आपला फ्री ऑफ कॉस्टच असेल, ज्यात काही आपला पेड वगैरे लेक्चर नसणार. त्यात आम्हाला भरपूर मॅक्झिमम तुम्हाला आमचं चांगलं क्वांटिटीचं मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा उद्देश आहे स्टुडंट. तर आता आपण आज स्टुडंट LDC लोअर डिव्हिजन क्लर्कचं शेड्यूल आला आहे, आणखी एक दुसऱ्या पेपरचं शेड्यूल आला आहे, त्याबद्दल पण त्या चॅनलवर तुम्हाला डिस्कस करून मिळेल. आता LDC मध्ये कोणते कोणते सेक्शन आहे आपण त्याबद्दल स्ट्रॅटेजीबद्दल बोलू. काही येणाऱ्या पेपरमध्ये जे काही तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरून पेपर सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून मॅक्झिमम स्टुडंटचा पेपर झालेला अभ्यास झालेला असतो, पण काही कारणास्तव ते 2 मार्क 4 मार्क 8 मार्क आणि त्यांचं फायनल सिलेक्शनमध्ये थांबून जाते. त्याबद्दल मी पहिले फायनान्स आणि अकाउंट म्हणजे आपलं LDC पेपरचं आज डिस्कशन करणार आहे, ठीक आहे. LDC मध्ये जे जिल्हा परिषदमध्ये आतापर्यंत जे IBPS ने पेपर घेतले आणि याच्यातला पॅटर्न महत्वाचं, त्याच्यातला पॅटर्न आणि याच्यातला पॅटर्न मध्ये काही फरक नाही स्टुडंट. त्यांचं पण हेच होतं धोरण, टेक्निकल, रिजनिंग, मॅथ्स, मराठी हेच, ठीक आहे. फक्त मार्काचं क्वेश्चन कमी जास्त होते आणि आन्सर मार्किंग कमी जास्त होती, पण सेक्शन हेच होते. तर यात मला तुम्हाला हे सांगायचं का पेपर पॅटर्न ऍक्च्युली राहतं कसं आणि सॉल्व्ह करताना तुम्हाला कसं अटेम्प्ट करायचं आहे, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. आपण हा पहिला LDCचा पेपर घेतला, बाकी टेक्निकलवर पण आपण डिस्कस करणार आहे, पण आपण हा पहिला LDCचा पेपर घेतला. स्टुडंट यात काय एक प्रोफेशनल नॉलेज असणार, ठीक आहे. 50 क्वेश्चन 110 मार्क. दुसरा आहे रिजनिंग, 40 क्वेश्चन 20 मार्क म्हणजे हाफ मार्किंग आहे. क्वांट 20 क्वेश्चन 10 मार्क. मराठी 20 क्वेश्चन हाफ मार्क, म्हणजे टोटल 130 क्वेश्चन आहे, 150 मार्क आहे अकाउंटमध्ये, ठीक आहे. यात 2 तास तुमच्याकडे आहे. आता माझे लेक्चर तुम्ही जुने जर वेबसाईटवर गेले तर माझे मॅक्झिमम फोल्डर बनले, त्यात मॅथ्स रिजनिंग इंग्लिश नाही, मॅथ्स रिजनिंगचे मराठीचे लेक्चर तुम्हाला अपलोड मिळेल. आणि इथून तुम्हाला कंटिन्यू मॅथ्स रिजनिंग इंग्लिश मराठी आणि प्रोफेशनल नॉलेज कशाचं पण असो, TCS असो की IBPS असो की सरळ सेवा भरती कोणतं पण संस्था एक्झाम घेऊ, मराठीत असो की इंग्लिशमध्ये असो, तुम्हाला त्याचे रेग्युलर लेक्चर मिळेल इथनं. तर तुम्हाला चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, दुसऱ्या चॅनलला त्याला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रोजचं लेक्चर पाहायला मिळेल, ठीक आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे जेव्हा IBPS एक्झाम घेतो अशा प्रकारचे, कारण की झेडपीचे जे पेपर झाले स्टुडंट, आता मी झेडपीच्या पेपरचं मॅक्झिमम पेपरचं ॲनालिसिस केलं आहे, कारण ॲक्च्युली त्यांचे पेपर कसे होतात आणि ते जर टेक्निकल असेल, सेक्शन जर टेक्निकल असेल तर ते कशा प्रकारे क्वेश्चन त्यात देतात, आणि बाकी नॉन टेक्निकल म्हणजे रिजनिंग कॉन मराठी असेल तर ते कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. आता प्रोफेशनल नॉलेज यामध्ये पूर्ण टोटली अकाउंट, ठीक आहे, अकाउंट आणि बाकी सेक्शन दिले, पण स्टुडंट यात फक्त तुम्हाला अकाउंट नाही करायचं, यात तुम्हाला इकॉनॉमिक्स पण हा सेक्शन चांगल्याने करायचा. जे कॉमर्सवाले स्टुडंट असेल त्यांनी लक्षात ठेवा का इकॉनॉमिक्स हा पण सेक्शन तुम्ही चांगल्या तऱ्हेने करा, जेणेकरून इकॉनॉमी जर तुम्ही चांगल्याने केला ना स्टुडंट, तुम्हाला 50 क्वेश्चन आहे नियर अबाउट, त्यात 5-10 क्वेश्चन नियर अबाउट इकॉनॉमिक्सचे. आणि IBPS जेव्हा पेपर घेतो तेव्हा तो डिटेलमध्ये क्वेश्चन विचारत नाही, तो एक सिम्पल लँग्वेजमध्ये क्वेश्चन विचारतो. व्हॉट इज द डेबिट, व्हॉट इज द क्रेडिट, आणि त्यात त्यांचे 4 ऑप्शन दिले असतात. प्रोफेशनल नॉलेजचे काही व्हिडिओ असेल ते तुम्ही बघून घ्या, आणि मी पण थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करेलच बऱ्यापैकी. तर तुम्हाला मॅक्झिमम सांगतो का तो डीपमध्ये क्वेश्चन विचारत नाही, कारण की त्याच्याकडे 5 ऑप्शनचा एक पॅरा असतो. 5 ऑप्शन असल्यामुळे तो मॅक्झिमम अकाउंट स्टँडर्ड काय हे वगैरे क्वेश्चन असतो. मग डेप्रिसिएशन ऑप्शन देतात किंवा ॲसेट वगैरे असे काही ऑप्शन देतात, पण ते डीपली एक्शन नसतात. जे काही 50 क्वेश्चन आहेत त्यात तुम्हाला 4-5 क्वेश्चन मॅथमॅटिक कॅल्क्युलेशनचे मिळणार, ठीक आहे. बॅलन्स शीट वगैरे वॉट एव्हर XYZ ते पण तुम्हाला येणारा लेक्चर हा आपला एक ओव्हरव्ह्यू म्हणून लेक्चर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे, पण ते बाकी कसं क्वेश्चन वगैरे ते पण तुम्हाला मी मार्गदर्शन करेलच, ठीक आहे. तर तुम्ही डिटेलमध्ये न जाता पण मॅथ्स, प्रोफेशनल नॉलेज पूर्ण, इकॉनॉमिक्स सुद्धा, अकाउंट सुद्धा, त्याच्या समऱ्या
बजेटमध्ये काय असतं, GDP म्हणजे काय असतं, हे सर्व प्रॉपर तुम्ही अकाउंटचे रूल, अकाउंट स्टँडर्ड काय असतात हे, आणखी मी तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये अकाउंट प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय काय त्याचं पण उद्या परवा लेक्चर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सांगेलच ते सुद्धा. तर हे तुम्ही प्रोफेशनल नॉलेजवर तुम्ही भर द्या, कारण की IBPS जो एक्झाम घेतो तो डीपली पेपर कोणत्याच प्रोफेशनल नॉलेज डीपली टाकत नाही. म्हणजे हे मी पर्टिक्युलर अकाउंट आणि फायनान्स बद्दलच नाही बोलत आहे, बाकीची पण जे सेक्शन असणार, बाकीचे जे पेपर विभागाचे असणार टेक्निकल, त्यात पण मी ऑब्झर्व केलं की मॅक्झिमम जागी तो डीपली हा क्वेश्चन विचारत नाही. ठीक आहे, टाइम कमी असतो 2 आवर, पण डीपली हे क्वेश्चन नसतात. दुसरा शिक्षण रिझनिंगचा, आपले मॅक्झिमम रिझनिंगचे क्वेश्चन सेक्शन मी टाकलेलेच आहे, ते तुम्ही पहा. तर त्यात तुम्हाला मॅक्झिमम रिझनिंग कव्हर होऊनच जाईल. आणि इथून पण माझे रिझनिंगचे सेक्शन, माझी टीम रिझनिंग, क्वांट आणि मराठी तुम्हाला रेग्युलर लेक्चर देईल उद्या किंवा परवापासून, जे काही असेल वॉटेवर. इंग्लिश आणि मराठी दोन्ही असेल, जर क्वेश्चन इंग्लिशमध्ये लिहिला असेल तर इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन मिळेल, मराठीमध्ये एक्सप्लेन पण, जेणेकरून दोन्ही लँग्वेजला बाय लँग्वेज असेल, कोणालाच लँग्वेजचा काही इश्यू होणार नाही. ठीक आहे, रिझनिंग, क्वांट आणि मराठी आणि इंग्लिश यात तुम्हाला कुठेच सेक्शनमध्ये इश्यू होणार नाही. इतकं पण केलं तुम्ही तरी मॅक्झिमम फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, पण बेसिक ते हाय लेवल मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश हे तुम्हाला मॅक्झिमम सांगतो आमची टीम तुम्हाला कव्हर करून देईल. त्यात तुम्हाला फक्त हाच पेपर नाही, जे काही येणारे जिल्हा परिषद असेल किंवा आता जे काही समाज कल्याण जे झाला, आणि आता जे काही महानगरपालिका पेपर घेणार आहे, त्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला हा याचा नक्कीच फायदा होईल. दुसरा शिक्षण आहे रिझनिंग. रिझनिंग 40 क्वेश्चन असतात, 20 मार्क असतात, त्यात जास्त काही लेवलचं रिझनिंग नसतात. इथे तुम्ही एक टार्गेट ठेवा का इथे आम्हाला किती वेळ असला तरी आउट ऑफ मिळालं पाहिजे. एक क्वांटचं सेक्शन असणार, इथे पण तुम्ही टार्गेट ठेवा का आउट ऑफच मार्क आले पाहिजे, म्हणजे नियर अबाउट इथले तुमचे मार्क, इथले तुमचे मार्क. आणि मराठी लँग्वेज इथले तुमचे मार्क काही कोणत्याच सेक्शनमध्ये, तिन्ही सेक्शनमध्ये तुमचे मार्क कट व्हायला नको. मग आता प्रोफेशनल नॉलेजचं व्हेरिएशन असू शकते, प्रोफेशनल कसं येईल पेपरमध्ये, का असेल. माझ्या अंदाजाने आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार एवढे पेपर अनालिसिस केले आम्ही, का तुम्हाला प्रोफेशनल हाय लेवलवर नसतात, फक्त तुम्ही अटेम्प्ट ठेवा आणि ॲक्युरसी ठेवा. रेग्युलर लेक्चर तुम्हाला उद्यापासून परवापासून मिळणारच. आमची टीम, मी आता एक या ज्या चॅनलवर आपले रेग्युलर लेक्चर अपलोड होते तिथे तुम्ही हा व्हिडिओ बघा. या व्यतिरिक्त आणखी एक लिंक देणार आहे, कन्सेप्ट कॉम्प्युटर ट्युटर, तिथे पण बाकीचे मराठी, क्वांट, रिझनिंग ज्याचे पण रेग्युलर लेक्चर अपलोड होणार आहे, ते सुद्धा तुम्ही रेग्युलर बघा, जेणेकरून येणारी एक्झाम म्हणजे टार्गेट बेस तुम्ही महाट्रान्सपोर्ट टार्गेट बेस ठेवा. आणि अतिरिक्त इथून कालावधीत भरपूर शासनाच्या जागा निघणार आहे, जवळपास 75,000 70,000 जागा निघणारच आहे, बँकिंग असो की क्लर्क असो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेरी टाका का तुम्हाला हे विचारायचं, किंवा माझा टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी तिथे टाकतो, का जेणेकरून तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे पण सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन होईल. आता उद्यापासून किंवा परवापासून मी तुम्हाला 3-4 सेक्शन चे रेग्युलर लेक्चर आमचे अपलोड होणार आहे. त्यासाठी हा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू म्हणून एक व्हिडिओ अपलोड करत आहे, कारण की काही दिवसापासून काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. काही कारणास्तव, तर इथनं तुम्हाला कंटिन्यू लेक्चर मिळेल. थँक्यू स्टुडंट.